अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्यापासून म्हणजे 9 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत स्वामी पुण्यतिथीनिमित्त केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये गुरुचरित्र पारायण होणार आहे. आता गुरुचरित्र पारायण खूप जणांना करायला जमत नाही. हो, जॉब आहे आणि लहान मुलं वगैरे आहेत. मग या सगळ्या गोंधळामध्ये मी कसं 7 दिवसांचं पारायण करू आणि कसं केंद्रामध्ये जाऊ आणि कसं काय या गोष्टी करू, असं प्रत्येक घरात प्रत्येक महिला किंवा प्रत्येक आपले भाऊ यांच्या मनामध्ये हे सगळं चालू आहे. ताई दादा, आज तुमच्यासाठीच मी हा जो आहे तो व्हिडिओ करत आहे. कारण बिझनेस आहे, घरचं काम आहे, जॉब आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. जमत नाही तर या 7 दिवसांमध्ये कोणतीही सेवा केली तरी चालणार आहे. पारायण नाही जमत, प्रहर सेवा आहे, वीणावादन सेवा आहे, नामजप सेवा आहे, नामस्मरण करू शकतो आपण. आज या गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ स्वामी समर्थांचे जे आपले गुरुचरित्राचे वगैरे कोणत्याही पारायणाबद्दल या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करू शकते आणि तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. कारण आजकाल अमुक एक सोहळा पाळा, अमुक करा, ते करा, या गोष्टी खूप साऱ्या यूट्यूबवर चालू आहेत. पण नवनवीन व्हिडिओमध्ये मी कमीत कमी याच्यामध्ये कसं तुम्हाला सांगता येईल आणि जास्त नियम काटेकोर पालन न करताही कसं आपण सगळी सेवा करू शकतो याची माहिती सांगणार आहे. चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रहर सेवा ही इतकी प्रचंड थोर आणि महान अशी सेवा आहे असं म्हणावं लागेल. कारण आपल्या जवळच्या केंद्रामध्ये 9 तारखेपासून 15 एप्रिलपर्यंत 7 दिवस आहेत. 24 तास केंद्र उघडं असतं. 7 दिवस, या 24 तासातील कुठल्याही क्षणाला तुम्ही आपल्या जवळच्या स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे जावं. आपल्या महाराजांचा मठ असेल तिथे जाऊ शकता. घरी तुम्हाला जर जमणार नाही तर तिथे थोडा वेळ तुम्ही नक्कीच काढा. आता काय करायचं आहे तिथे, तर तुम्हाला 24 तास हे जे केंद्र खुलं आहे ते सगळ्यांसाठीच आहे. तिथे काहीच कुठल्या गोष्टीचं असं नाही आहे की तिथे नेहमी येणारी लोकच फक्त करू शकतात या गोष्टी. काहीच नाही. आपण महाराजांसमोर बसायचं आहे. तिथे 2 वीणाधारी असतात. 2 ते कंटिन्यू वाजवत असतात वीणा. 2 नामस्मरण करणारे असतात. यासोबतच स्वामी चरित्र वाचणारे 2 असतात. असे 2-2च्या संख्येमध्ये 6 जणांची तिथं संख्या उपस्थित असते. हे सकाळी 7 वाजल्यापासून कंटिन्यू असतं. सकाळी 7 वाजले की महिला सेवेकरी ही प्रहर सेवा सुरू करतात ते संध्याकाळी 7 पर्यंत. आणि मग त्यानंतर आपले पुरुष मंडळी जे आहेत दादा, ते संध्याकाळी 7 नंतर सकाळी 7 पर्यंत ही प्रहर सेवा पार पाडतात. बघा, त्यामुळे जरी आपण जॉबला वगैरे जात असू तरी अवघा 1-1 तासाचा एक प्रहर आपण जरूर निश्चितच करू शकतो. या सेवेमध्ये भाग घेऊ शकतो. 7 दिवसाचं पारायण करायला नाही जमलं तरी घरामध्ये एखाद्या दिवशी जरूर निश्चित या 15 दिवसांमध्ये, म्हणजेच पुण्यतिथी नंतर 8 दिवस, पुण्यतिथीच्या अगोदरचे 8 दिवस, असं कधीही तुम्ही पारायण करा. नाही जमलं तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन. कारण आपण घरी जे गुरुचरित्राचं पारायण करतो किंवा करणार आहात ते या 7 दिवसांमध्ये कसं असतं, जेव्हा आपण महाराजांच्या दर्शनाला जातो, केंद्रामध्ये कुठेही जातो, तेव्हा एक 5 मिनटं फक्त काही नाही जमलं तरी डोळे झाकून मनोभावे नामस्मरण करायचं आहे. तिथे उभं राहायचं आहे. अर्धा तास जरी तुम्हाला मिळाला ना या प्रहरामधला, तरी खूप अतिशय असं पवित्र असं हे जे आहे तिथं दालन, तिथं जे सुरू आहे सगळं सतत अखंड नामजप सोहळा सुरू आहे. त्या ठिकाणी स्वामी स्वतः प्रत्यक्षात अवतरित असतात. गुरुदेव दत्त यांची तिथं अनुभूती येते प्रत्यक्षामध्ये. मग अर्धा तास, अर्ध्या तासाने देखील तिथं प्रत्येक व्यक्ती, माणसं बदलत असतात. नवनवीन लोक येतात, या प्रहर सेवेमध्ये भाग घेतात. फक्त आपण आपल्या पायांनी चालत तिथे गेलं पाहिजे, आपले पाय तिथं पोहोचले पाहिजे. मग बाकीचं सगळं स्वामी जरूर करून घेतील. त्यामुळेच कुठेही तुम्ही आम्हाला सांगितलं नाही किंवा माहिती नाही असं न बाळगता तिथे जावा, थोडा वेळ थांबा. तुमची इच्छा जरूर स्वामींना कळते आणि मग बघा, तुम्हाला नाही भेटलं या 7 ते 8 दिवसांमध्ये एकदा तरी संधी, तर मग सांगा. कारण रात्रीचे प्रहर हे शक्यतो करून
जेंट्स लोकं असतात तिथे, कारण रात्री कोणी नसतं आणि रात्री जेव्हा कोणीच नसतं, तेव्हा साक्षात स्वामीसोबत असतात. म्हणूनच रात्रीची सेवा ज्यांना करता येत नाही लेडीजला, त्यांनी आपल्या घरातील आपले पती किंवा आपली मुलं ज्यांना शक्य असेल त्यांना जरूर या नामस्मरण सोहळ्यामध्ये किंवा या प्रहर सेवेमध्ये भाग घ्यायला तुम्ही प्रवृत्त करा. सांगा 7 दिवसांमध्ये एका टायमिंगला फक्त अर्धा तास काढू शकतं, कुणीही काढू शकतं. तुम्हाला वाटलं वीणा वाजवायची, वीणा घ्या. जपमाळ वाटली, जपमाळ करा. स्वामीचरित्र घ्या. काही हरकत नाही. जे आवडेल ते घ्या, असं सांगा घरात. हे 7 दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे वेळ जी आहे ती सगळी, ती महाराजांच्या समोर तुम्हाला भेटते. म्हणजे बघा, स्वामींनी तुमची निवड केलेली आहे. केंद्रामध्ये, मठामध्ये जिथे इतकी लोकं आहेत, इन्क्वायरी करतात, नावनोंदणी करतात, अनेकांना मिळत नाही ही संधी. आणि जर यावेळेस तुम्हाला हजर तिथं राहायला स्वामींनी सांगितलेलं आहे, तर मात्र समजून जा की तुमचे सगळे प्रॉब्लेम, चिंता, अडचणी, टेन्शन सगळं निघून जाणार आहे. काळजी करू नका. पण तुम्ही मात्र भाग घ्यायचं. बघा तिथे जवळपास तुमच्या इथं कुठे आहे. कारणच तसं आहे की महाराजांची सेवा करायला कोणालाही भेटत नाही अशी सहजासहजी. कोणीही येऊन अशी सेवा करू शकत नाही. स्वामींचं नामस्मरण करू शकत नाही. स्वामी चरित्र काय गुरुचरित्रसुद्धा वाचू शकत नाही. हे सगळं झालं वैयक्तिक केंद्रामध्ये जाऊन तिथं प्रहर सेवा करण्याबद्दल. पण आपल्या धावपळीच्या काळामध्ये जर आपल्याला 7 ते 8 दिवसांचा हा जो सप्ताह आहे, जिथं आपल्याला पारायण करायचं आहे, मग त्यावेळेस काय करायचं? तर लक्षात ठेवा, आत्ता नाही भेटलं तरी डिसेंबर किंवा मार्च या वेळेस तुम्ही वर्षभरात एकदा तरी पारायण होईल असं बघा. नाही जमलं जवळच्या केंद्रामध्ये वगैरे भाग घेणं, पण घरामध्ये तरी संकल्प करून तुम्ही जरूर पारायण वर्षातून एकदा तरी करण्याचा सुरुवातीला प्रयत्न करा. आणखीन याशिवाय काहीच जमत नाही, तिथे जवळपास केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन सेवा करा. काही ना काहीतरी साफसफाई तिथं असते, ती करा. अनेक लोकं अशी आहेत ज्यांना मी पाहिलेलं आहे, की जे अनेक वर्षापासून साफसफाई करत आहेत आणि त्यांचं भाग्य साक्षात महाराजांनी उजाळलेलं आहे. अगदी लख्ख झालेलं आहे. जो व्यक्ती साफसफाई करतो तिथे अगदी केंद्रामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला दिसतील त्यासाठी तिथं बघा किती धावपळ झालेली असते लोकांची, की मला थोडीफार तरी सेवा करायला मिळावी. आणखीन काही लोकं असतात जे निंदा वगैरे करत असतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त स्वामींनी काय सांगितलेलं आहे, कितीही काम छोटं असो वा मोठं, निर्लज्जास सन्निध्य गुरु असं स्वामींनी चोळप्पांना ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे स्वामीचरित्रामध्ये. तेच आपण लक्षात ठेवायचं आणि नाही काही जमलं पारायणाला वगैरे, तर छोटी-मोठी दुसरी सेवा तरी करू शकतो ना आपण, साफसफाई वगैरे. 10-15 मिनिटांसाठी एखादी जपमाळ अर्ध्या तासाची सेवा करू शकतो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जावा शेजारच्या कुठल्याही केंद्रामध्ये आणि बघा तिथं. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करा. आता काहीच जमत नाही आहे, लहान मुलं वगैरे आहेत, तर घरच्या घरी एका वहीमध्ये या 7 दिवसांमध्ये जितका जास्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप लिहून ठेवता येईल तितका लिहा. शक्य तेवढं संक्षिप्त गुरुचरित्र, स्वामी चरित्राचे पारायण करा. 7-7 पारायण झाले. प्रहर सेवेमध्ये थोडा वेळ नामस्मरण केलं तर बघा पुढचे 6 महिने कोणतीच काळजी करावी लागणार नाही. 6 महिने काय पुढचं वर्ष तुम्हाला खूप चांगलं जाईल इथून पुढचं. का? तर आपली जशी जी प्रॉपर्टी किंवा आपली पैशांची बँक बॅलन्स जी ही असते, एफ-डी किंवा काय, त्या प्रकारे ही आपली एक एफ-डी बनते, एक बँक बॅलन्स बनतो आणि मग काय, जेव्हा काय वाटेल ना तेव्हा द्या कळकळून विनंती करा, "स्वामी या धावून आता माझ्यासाठी." मग बघा किती चांगला तुम्हाला अनुभव येतो आणि डायरेक्ट महाराजांचं नाव घेतलं ना, नाही तुमचे कार्य पूर्णपणे पार पडले, तर मग बघा, कारण खरंच खूप लोकांचे हे अनुभव आहे आणि आज ही सगळी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.